नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। ज्या पदभरतीच्या संदर्भानं आपण विचार करत आहोत आणि सोबतच बऱ्याच दिवसापासून, मी म्हणेल बरेच वर्षापासून आपण वाट पाहत आहोत, ती नगर परिषद पदभरती आता एकदम वेग धारण केलेली आहे। प्रशासन एका वेगाच्या मोडावर काम करत आहे, ही बाब लक्षात घ्या। प्रशासनाचा एक अँगल आता चेंज झालेला आहे। लवकरच वेगवेगळ्या पदभरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून काही पदभरती होणार आहे आणि सोबतच काही पदभरती टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे। ही बाब इथे लक्षात घ्या। आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की या नगर परिषद पदभरतीच्या संदर्भानं प्रशासकीय यंत्रणेसोबत ज्या कंपन्यांची एक संयुक्त अशा पद्धतीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं होतं या सगळ्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत। यावरून तुम्हाला अंदाज येईल की निश्चितपणे पदभरतीच्या संदर्भामध्ये असलेली जाहिरात कोणती आहे, त्यामध्ये समाविष्ट असलेले पद कोणते असणार आहे आणि ती जाहिरात कधी येणार आहे, त्यासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे, आपण काय केलं गेलं पाहिजे आतापासून, या सर्व बाबी मी तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो। नंबर 1 इथे लक्षात घ्या, हे इतिवृत्त आहे। इतिवृत्त म्हणजे बैठकीचा सारांश। या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींवर चर्चा झाली, कोणासोबत चर्चा झाली, कशा संदर्भात झाली आणि फायनल कन्क्लुजन काय निघालेलं आहे, या सगळ्या बाबी या व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। नंबर 1 लक्षात घ्या, सेवाविषयक बाबींबाबत श्री अभिषेक कृष्णा भारतीय प्रशासकीय सेवेतील हे आयुक्त आहेत, माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता संचालनालयातील संमेलन कक्ष 1 येथे आढावा बैठक संपन्न झाली। कशाच्या संदर्भामध्ये? पदभरतीच्या संदर्भामध्ये पार पडली। सदर बैठकीस अंक क्रमांक 1 ते 7 मधील अधिकारी व्यक्तिशः उपस्थित होते, तर अंक क्रमांक 8 ते 15 मधील अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्या ठिकाणी ते उपस्थित होते। ही बाब इथे लक्षात घ्या। आता नंबर 1 समजून घ्या, ही सगळी मंडळी ऑफिस मध्ये होती आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला जोडल्या गेलेले होते। जी बैठक अभिषेक कृष्णा सर जे आयुक्त आहे नगर संचालनालयाचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। ही बाब इथे लक्षात घ्या। आता या बैठकीमध्ये काय झालं हे व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिटी येईल ह्या सगळ्या जाहिरातीच्या संदर्भानं। ही बाब इथे लक्षात घ्या। नंबर 1, बैठकीच्या सुरुवातीला श्री समीर उन्हाळे सह आयुक्त यांनी राज्यातील नगर परिषद आस्थापनातील गट क आणि गट ड रिक्त पदभरती, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण, नगर परिषद कर्मचारी प्रलंबित अनुकंप नियुक्ती या सगळ्या संदर्भामध्ये त्यानुसार चर्चा झाली आणि चर्चेअंती वेगवेगळे जे काही पद भरली जाणार आहे, प्रमोशन भरले जाणारी पद, अनुकंपाच्या तत्वाधारे भरली जाणारी पद आणि थेट सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून पदभरती जी काही होणार आहे, त्या संपूर्ण पदभरतीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली होती। आता या चर्चेअंती पुढे काय झालेलं आहे की इथे तुम्हाला जो तक्ता दिसतो तिथे एक महत्वाची बाब अशी दिसते की बैठकीतील मुद्दे काय होते, नगर परिषद कर्मचारी पदभरती गट क आणि गट ड। बैठकीमध्ये निर्देश काय मिळाले बघा, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे विभागातील बऱ्याच नगरपालिकांची बिंदू नावावली मागासवर्ग कक्षाकडून अद्यापही मंजूर झाली नसल्याचे निदर्शनास आले। त्या दिवशी सदरची कारवाई पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिलेले होते आणि सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022 व 14 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना 15 मे 2026 पर्यंत करारनामा करून घेणे। कितीपर्यंत? 15 पर्यंत असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे। आणि टीसीएस आयबीपीएस या संस्थांनी मागणी केल्यानुसार लेटर ऑफ इंटेंट व केवायसी करिता सर्व आवश्यक कागदपत्रे पुढील 2 दिवसात त्यांना द्यावी व आवश्यक कारवाई पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, अशा पद्धतीचे निर्देश हे त्या बैठकीनंतर देण्यात आलेले होते। ही बाब इथे लक्षात घ्या। म्हणजेच काय, तर लवकरच या सगळ्या संदर्भामध्ये असलेली पदभरती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। ही बाब इथे लक्षात घ्या। आणि या बैठकीनंतर आता ही परीक्षा टीसीएस घेणार आहे का, आयबीपीएस घेणार आहे का, या सगळ्या संदर्भानं म्हणजे ज्या जिल्हाधिकारी कार्यालय उदाहरणार्थ भंडारा, अकोला इत्यादी यांचा टीसीएस आयबीपीएस यांच्याशी करारनामा झाला असेल, त्यांनी सरळ सेवा पदभरतीची पुढील कारवाई सुरू करावी। म्हणजे ज्या ज्या डिस्ट्रिक्टची सहमती
दर्शवलेले आहे. टीसीएस सोबत किंवा आयबीपीएस सोबत त्यांनी आपली पुढील कार्यवाही करावी. म्हणजेच काय, तर या सगळ्या पदांच्या संदर्भामधला आराखडा तयार करावा असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते अनुकंपाची सुद्धा भरती होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रमोशनच्या बाबतीमध्ये सुद्धा हा विषय मार्गी लागणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही जी पदभरती आहे, यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये ही जी पदभरती आहे इथे आपल्याला सांगितलेलं आहे की ही पदभरती कशी होईल, लवकरात लवकर होईल. लवकरच आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये जाहिरात आल्याचं स्पष्ट होईल. ही बाब इथे लक्षात घ्या. इथे सही आहे पंकज जावळे साहेब, सहाय्यक आयुक्त नगर परिषद संचालनालय. ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजेच काय, या आपल्या पूर्ण इतिवृत्तावरून आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे नगर परिषद पदभरती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय, तर लवकरच जाहिरात येणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ती सुद्धा बाब मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देतो. नंबर 1 लक्षात ठेवा. नंबर 1 ही जी परीक्षा कंडक्ट करणार आहे, ही कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे ही एक तर टीसीएस घेईल किंवा आयबीपीएस घेईल. लक्षात घ्या. आता आयबीपीएस आपल्याला रिस्पॉन्स शीट देत नाही. कोणती शीट देत नाही? रिस्पॉन्स शीट देत नाही. मात्र टीसीएस चे आपल्याला पीवायक्यू पाहायला मिळतात. टीसीएस चे सगळे पीवायक्यू घेऊन आता आपण अभ्यासाला लागणं. नंबर 1, जर आपण आजपासून अभ्यासाला लागत असेल, 1-2 महिन्यानंतर जाहिरात येत असेल आणि त्यानंतर सरळ सेवेच्या तुम्हाला माहित आहे परीक्षा खूप लवकर होतात. जे साधारण जाहिरात आल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये परीक्षा पार पडली जाते. मग इतक्या कमी वेळामध्ये जर आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करून पोस्ट काढायची असेल तर आपण आतापासून वेगवेगळ्या विषयाला डील केलं पाहिजे, वेगवेगळ्या विषयाचे पुस्तकं घेतले पाहिजे. जर एखाद्या विषयामध्ये आपण कमजोर असेल तर निश्चितपणे एखाद्या एज्युकेटरची बॅच घेऊन तो विषय मजबूत केला पाहिजे. इंग्रजी असू द्या, मराठी असू द्या, गणित असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या, सामान्य ज्ञानाचे वेगवेगळे विषय असू द्या, किंवा एकदमच जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला पद हवं असेल तर एखादी कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच सुद्धा घ्या आणि त्या माध्यमातून अभ्यासाला लागा. आणि परत परत विचारू नका की सर जाहिरात कधी येईल, जागा किती असेल, कोणत्या पदांच्या संदर्भामध्ये ही जाहिरात असेल. 2 नगर परिषदेच्या जाहिराती येणार आहे. एक कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, लेखापाल आणि इतर, आणि सोबतच ही जी जाहिरात आता येणार आहे यामध्ये जे पद आहेत ती पद गट क आणि गट ड ची पदभरती ही असणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आता गट क आणि गट ड मध्ये कोणकोणते येतात? नंबर 1 वरिष्ठ लिपिक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. वरिष्ठ लिपिक पद भरलं जाणार आहे. ओके, वरिष्ठ लिपिकाचं पद इथे भरलं जाणार आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालाचं पद भरलं जाणार आहे. सोबतच लिपिकचं सुद्धा पद भरलं जाणार आहे. आणि काही जे गट ड ची पद आहे ती सुद्धा या माध्यमातून भरली जाणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एकच काम करायचं आहे की सर यासाठी अभ्यासक्रम काय असेल. टीसीएस आणि आयबीपीएस ने आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा घेतलेल्या आहे या सगळ्या परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर यामध्ये तुम्हाला मराठीचा अभ्यास हा लगेच सुरुवात करायचा आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्यायचं आणि लगेच वाचणं सुरू करून टाकायचं. ग्रामर, व्होकॅब्युलरी, उतारे यांचा अभ्यास तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे. सोबतच इंग्रजीच्या अभ्यासाला सुद्धा सुरुवात करा. त्यातली व्होकॅब्युलरी दर दिवशी 4-5-10 व्होकॅब्युलरी पाठ करण्याचा, तोंडपाठ करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि त्या पद्धतीची कृती सुद्धा करून मला त्या ठिकाणी दाखवा. त्यानंतर इथे दिसते तुम्हाला सामान्य ज्ञान. यामध्ये सुद्धा वेगवेगळे विषय आहे आणि सामान्य ज्ञानाचे व्याप्ती आपण जर पाहिली तर ती खूप मोठी आहे. इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. इतिहासामध्ये सुद्धा वर्ल्ड हिस्ट्रीवर सुद्धा प्रश्न आहे. एन्शियंट मिडियल वर खूप जास्त प्रश्न टीसीएस ने विचारलेले आहे. मॉडर्न इंडिया, महाराष्ट्र, समाज सुधारक, सामान्य विज्ञान, पर्यावरण, भूगोल आणि सोबतच राज्यघटना, अर्थव्यवस्था असे वेगवेगळे विषय संगणकासहित आपल्याला खूप चांगले करावे लागतात. आणि सोबतच गणित हा जो विषय आहे बऱ्याचशा लोकांचा हा कच्चा असलेला विषय आहे. इंग्रजी आणि गणिताकडे ग्रामीण भागामध्ये खूप जास्त दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून इथे तुम्ही दररोज तयारी केली पाहिजे आणि सोबतच बुद्धिमत्तेची सुद्धा तयारी तुम्ही रोज केली पाहिजे. ही बाब इथे लक्षात घ्या. हाच अभ्यासक्रम असणार आहे. 100 प्रश्न असण्याची शक्यता आहे.
100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे आणि तुम्हाला हा संपूर्ण पेपर एकाच तासात सोडवायचा आहे, ही बाब सुद्धा इथे लक्षात घ्या. म्हणून पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो की लवकरच या सगळ्या संदर्भामध्ये पदभरतीची जाहिरात पूर्ण टप्प्यावर आता आलेली आहे. कुठल्याही क्षणी पदभरतीच्या संदर्भामध्ये जाहिरात आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यांना असं वाटते की सरळ सेवेतून आपल्याला एखादं पद मिळायला पाहिजे त्यांनी निश्चितपणे, जर आजपर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर निश्चितपणे आजपासून अभ्यासाला सुरुवात करा. एक एक विषय व्यवस्थितपणे समजून घ्या आणि कुठेही काही अडचण आल्यास तुम्हाला आपले जे नंबर्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपले नंबर आहे, ज्यामध्ये 7038379990 का या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपले जे काही प्रश्न असतील, उपप्रश्न असतील, ते सगळे क्लिअर करून घ्या आणि अभ्यासाला लागा. या सगळ्या संदर्भामध्ये अजून एक दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपण एमपीएससी कडे ज्या काही पदभरती गेलेल्या आहेत त्यासाठी ज्या सरळ सेवा आता एमपीएससी कडे गेलेल्या आहेत त्याची सुद्धा आपली कंप्लीट एक बॅच सुरू आहे. ज्यांनी आतापर्यंत टीसीएस आयबीपीएस चा अभ्यास केला, मात्र नव्यानं होऊ घातलेल्या ह्या सगळ्या परीक्षांना आपल्याला डील करायचा आहे, एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी एमपीएससीतून आपल्याला एखादं पद मिळवावं असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही बॅच आपल्या प्ले स्टोअरला आहे. उमेद अकॅडमीचं प्ले स्टोअर वरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथे जा, तिथे सगळे डेमो लेक्चर्स पहा आणि त्यानंतर ती बॅच परचेस करा आणि वेगाने अभ्यासाला लागा. ही बाब तुम्हाला आजच्या अपडेटच्या संदर्भामध्ये सांगण्यामागे हाच उद्देश आहे की कुठल्याही क्षणी आता नगर परिषदेच्या संदर्भानं पदभरती महाराष्ट्रामध्ये लवकरच दिसेल, ही बाब इथे लक्षात घ्या. काही पद टीसीएस आयबीपीएसच्या माध्यमातून अजूनही वर्षभर भरली जाणार आहे. सरळ सेवेची सुद्धा भरपूर सारी परीक्षा टीसीएस आयबीपीएसच्या माध्यमातून होणार आहे आणि लवकरच गट क ची जी काही पदं आहे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेली 73 परिशिष्टाच्या संदर्भामध्ये, तो एक महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लवकरच येईल, ही बाब सुद्धा इथे लक्षात घ्या. आजच्या या अपडेट्सच्या सत्रामध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या सत्रात इथेच थांबतो. धन्यवाद.